काय मग येता ना ठाण्याला? कारण आज आपण ठाण्यामध्ये बघणार आहोत ठाण्यातील कोलशेत गावातील आई वाघदेवी मंदिर. ठाणे स्टेशनवरून 98 नंबरची बस पकडून मी उतरलो तरीच्या पाडा बस स्टॉपला. तिथून चालत पोचलो किरण मिल गेटजवळ. गेटमधून आत प्रवेश केला आणि 10 मिनिटं जंगलामधून चालत चालत मी पोचलो आई वाघदेवी मंदिराजवळ. मंदिरात गेल्यावर समोर 4 शिळ्या नजरेस पडतात. त्याचं दर्शन घेऊन गर्भगृहात प्रवेश केला आणि समोरच विराजमान होती आई वाघदेवीची 300 वर्षाहून अधिक जुनी मूर्ती. या मंदिरामध्ये श्री गणेश, बजरंगबली, हनुमान, लक्ष्मीनारायण याच्या सुंदर मूर्ती तर आहेतच, पण महादेवाची पिंडी सुद्धा आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मंदिर जास्त कोणाला माहीत जरी नसलं तरी त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट नक्की आहे. ती गोष्ट नक्की काय आहे आणि या मंदिराचा सिंधी लोकांशी काय कनेक्शन, ह्या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आई वाघदेवीवरील पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्की बघा. माझं नाव आहे राजेश घाग आणि तुम्ही बघताय राजयात्रा व्लॉग.